कान्हापुरी तालुका पंढरपूर येथील राहुल रघुनाथ भारती या तरुणाने न्यूझीलंडमध्ये हॉर्स रेसिंग स्पर्धेत तब्बल 25 लाख रुपयांचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळवले आहे. ग्रामीण भागातील या तरुणाने साता समुद्रापलीकडे जाऊन भारताचा डंका पेटवला आहे. रेसिंग स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाल्याची माहिती मिळताच येथील ग्रामस्थांनी फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा केला. अवघ्या 32 वर्षांच्या राहुल भारती या तरुणाला लहानपणापासूनच घोड्यांच्या रेसिंग स्पर्धेविषयी खूप आकर्षण होते. पुणे येथे त्याने काही वर्षे प्रशिक्षण घेतल्यानंतर थेट न्यूझीलंड गाठले. महाराष्ट्रात जसे बैलगाडी शर्यतीला मानाचे स्थान आहे तसे न्यूझीलंडमध्ये हॉर्स रेसिंग स्पर्धेला मोठी प्रतिष्ठा आहे. हीच संधी साधून राहुल भारती या तरुणाने न्यूझीलंडमध्ये आपल्यातील कलागुण सिद्ध करून दाखवले. राहुल भारती याचे वडील हे शेतकरी असून अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत राहुल याने न्यूझीलंडमध्ये जाऊन हॉर्स रेसिंग स्पर्धेत भारताचे नाव रोशन केले. तब्बल 25 लाख रुपयांचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक त्याने पटकावले. त्याच्या या यशाची माहिती मिळताच कान्हापुरी गावाला आनंदाचे उधाण आले. कान्हापुरीच्या मातीत जन्म घेतलेल्या या तरुणाने साता समुद्रापलीकडे जाऊन आपल्या गावाचे नाव रोशन केल्याने येथील ग्रामस्थ आनंदित झाले. राहुल भारती लहानपणापासूनच हरहुन्नरी आणि कष्टाळू आहे. त्याला घोड्याच्या शर्यतीविषयी खूप आकर्षण होते. त्याने पुण्यात जाऊन काही दिवस प्रशिक्षण घेतले. त्यानंतर तो गेल्या 6 वर्षांपासून याच क्षेत्रात न्यूझीलंडमध्ये काम करत असल्याची माहिती कुटुंबियांनी दिली. हॉर्स रेसिंग स्पर्धेच्या माध्यमातून राहुल याने देशाबरोबरच आपल्या गावाचे नाव मोठे केले आहे. याचा ग्रामस्थ म्हणून आम्हाला अभिमान असल्याचे कान्हापुरीचे सरपंच दयानंद शिंदे पाटील यांनी सांगितले.